रोल. वैराग नाका पांढरी या ठिकाणी गेली कित्येक वर्षापासून प्रलंबित असलेला प्रश्न, अतिशय घाणीचं साम्राज्य या ठिकाणी होतं. बाबळीची झाडं, अतिशय घाण, लोक टॉयलेट बाथरूम या ठिकाणी यायचे. या ठिकाणी सर्व स्तरामध्ये बैठका घेऊन लोकांना सांगितलं की आपण या ठिकाणी गार्डनची डेव्हलपमेंटसाठी प्रयत्न करूयात. या ठिकाणी आम्ही एक नगरपरिषदेला प्रस्ताव दिला आणि त्या प्रस्तावाच्या अनुषंगानं आम्हाला स्टेट गव्हर्नमेंटनं आणि सेंट्रल गव्हर्नमेंटनं या ठिकाणी अटल अमृत ग्रीन स्पेस डेव्हलपमेंटसाठी आम्हाला पैसेसुद्धा दिले आणि त्या माध्यमातून या ठिकाणी आम्हाला 48 लाख रुपयाचा निधी या ठिकाणी आम्हाला गार्डन डेव्हलपमेंटसाठी मिळालेला आहे. त्यासाठी मोठी अशी या ठिकाणी सोयीस्कर जागा या ठिकाणी उपलब्ध आहे. ती घाणी सगळी काढून या ठिकाणी स्वच्छता करून घेऊन या ठिकाणी गार्डनचं काम या ठिकाणी चालू केलं आहे. आज या ठिकाणी सर्व प्रभागातली सुजाण आमचे जे लोक आहेत त्यांच्या हातनं नारळ फोडण्या कामाचा शुभारंभ देखील आम्ही या ठिकाणी चालू केला आहे. येत्या काही दिवसामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात एक उद्यान या ठिकाणी आम्ही करणार आहोत. या ठिकाणी आपण या उद्यानाला राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असं नाव द्यायचं या ठिकाणी आम्ही ठरवलेलं आहे. तरी येत्या काही दिवसामध्येच या ठिकाणी मोठं असं एक उद्यान उभं राहणार आहे, ज्यामध्ये ओपन जिमची कन्सेप्ट असणार आहे. लहान लेकरांना खेळायसाठी या ठिकाणी खेळायची व्यवस्था असणार आहे. वॉकिंग ट्रॅक, महिलांसाठी वॉकिंग ट्रॅक असणार आहे आणि विशेषतः महिलांसाठी विशेष वेगळा टायमिंग या ठिकाणी आम्ही करायचं या ठिकाणी प्रोव्हिजन केलेलं आहे. या पद्धतीनं अतिशय चांगल्या पद्धतीचे गार्डन या ठिकाणी आपण उभा करत आहोत. धन्यवाद. ओके. सूरज महाराज साळुंखे यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी खूप मोठं कार्य व्हावं लागलेलं आहे. झाडं लावण्याचं आहे ते 48 लाख रुपये त्यांनी मंजूर करून आणलेले आहेत आणि या उद्यानाला पुण्यश्लोक श्री अहिल्यादेवी होळकर यांचं नाव दिलेलं आहे. आम्ही सर्व समाज बांधव अतिशय शतशत महाराजांचे आभारी आहोत. या ठिकाणी अतिशय घाण होती. या ठिकाणी स्मशानभूमीकडे जाताना अगदी जाण्यासाठी सुद्धा रस्ता व्यवस्थित नव्हता. ही सर्व स्वच्छता सूरज महाराज यांनी केलेली आहे. त्यांचे या ठिकाणी आम्ही सर्व समाज बांधव, सर्व या ठिकाणी राहणारे रहिवासी, सर्व प्रभागातील नागरिक अतिशय मनपूर्वक आणि शतशः आभारी राहून आभार व्यक्त